नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024 प्रिव्हियस इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन पेपर्स. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि जपान यांच्या दरम्यान नौदलाचे कोणते युद्ध सराव आयोजित करण्यात येते? ऑप्शन आहे ए जिमेक्स, बी धर्मा गार्डन, सी मैत्री युद्ध सराव, डी यापैकी नाही. उत्तर आहे ए जिमेक्स. प्रश्न क्रमांक 2. तोफखाना दलात दाखल होणाऱ्या 2 गनसरला प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र कुठे आहे? ऑप्शन आहे ए छत्रपती संभाजीनगर, बी नागपूर, सी मुंबई, डी नाशिक. उत्तर आहे डी नाशिक. प्रश्न क्रमांक 3. खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? ऑप्शन आहे ए पुणे, बी मुंबई, सी नाशिक, डी नागपूर. उत्तर आहे डी नागपूर. प्रश्न क्रमांक 4. जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ कोणत्या राज्यात खेळला जातो? ऑप्शन आहे ए तमिळनाडू, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी गुजरात. उत्तर आहे ए तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 5. मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कुठे सुरू होणार आहे? ऑप्शन आहे ए नागपूर, बी नाशिक, सी पुणे, डी नांदेड. उत्तर आहे बी नाशिक. प्रश्न क्रमांक 6. काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कोण आहे? ऑप्शन आहे ए एम एस हुसेन, बी गुलाब नबी आझाद, सी सलमान रश्दी, डी रेहमान राही. उत्तर आहे डी रेहमान राही. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? ऑप्शन आहे ए जम्मू काश्मीर, बी दमण दीव, सी आसाम, डी मणिपूर. उत्तर आहे ए जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 8. भारत सरकारने डिजिटल पेमेंट सुविधा वाढवण्यासाठी कोणते ॲप सुरू केले? ऑप्शन आहे ए भीम ॲप, बी पेटीएम, सी गुगल पे, डी भारत पे. उत्तर आहे ए भीम ॲप. प्रश्न क्रमांक 9. बिटकॉईन हे आभासी चलन कोणी लॉन्च केले होते? ऑप्शन आहे ए हारुकी मुराकामी, बी सातोशी नाकामोटो, सी जेफ बेझोस, डी एलोन मस्क. उत्तर आहे बी सातोशी नाकामोटो. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? ऑप्शन आहे ए पवित्र पोर्टल, बी सारथी पोर्टल, सी बार्टी पोर्टल, डी महाज्योती पोर्टल. उत्तर आहे ए पवित्र पोर्टल. प्रश्न क्रमांक 11. तोंडात तीळ न भाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन आहे ए तोंड काळे करणे, बी उद्धटपणे बोलणे, सी गुप्त गोष्ट मनात न राहणे, डी हाव सुटणे. उत्तर आहे सी गुप्त गोष्ट मनात न राहणे. प्रश्न क्रमांक 12. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन आहे ए केंद्र सूची, बी राज्य सूची, सी समवर्ती सूची, डी यापैकी नाही. उत्तर आहे बी राज्य सूची. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र पोलिसांचा रेंजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 2 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 1 मे, डी 17 सप्टेंबर. उत्तर आहे ए 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ऑप्शन आहे ए शिवाजीनगर पुणे, बी नायगाव मुंबई, सी त्र्यंबक रोड नाशिक, डी सीताबर्डी नागपूर. उत्तर आहे सी त्र्यंबक रोड नाशिक. प्रश्न क्रमांक 15. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे ए गुजरात, बी कर्नाटक, सी तेलंगणा, डी महाराष्ट्र. उत्तर आहे डी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? ऑप्शन आहे ए पोलीस उपनिरीक्षक, बी पोलीस निरीक्षक, सी पोलीस उपअधीक्षक, डी यापैकी नाही. उत्तर आहे बी पोलीस निरीक्षक. प्रश्न क्रमांक 17. तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? ऑप्शन आहे ए उपराष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी राज्यपाल, डी राष्ट्रपती. उत्तर आहे डी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 18. एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय म्हटले जाते? ऑप्शन आहे ए रिंग रोड, बी स्लिप रोड, सी सर्व्हिस रोड, डी यापैकी नाही. उत्तर आहे बी स्लिप रोड. प्रश्न क्रमांक 19. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे ए अहमदनगर, बी पुणे, सी सातारा, डी नाशिक.
उत्तर आहे ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 20. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे ए अकोला, बी बुलढाणा, सी वाशिम, डी जालना. उत्तर आहे बी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 21. मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. उत्तर आहे बी बिहार. प्रश्न क्रमांक 22. जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे ए उत्तराखंड, बी उत्तर प्रदेश, सी हिमाचल प्रदेश, डी बिहार. उत्तर आहे ए उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 23. भुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? ऑप्शन आहे ए ओरिसा, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी आंध्र प्रदेश. उत्तर आहे सी केरळ. प्रश्न क्रमांक 24. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? ऑप्शन आहे ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड बेटिंग, सी लॉर्ड रिपन, डी लॉर्ड मेकाले. उत्तर आहे ए लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 25. माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन आहे ए बाबा पदमनजी, बी महात्मा ज्योतिबा फुले, सी विनोबा भावे, डी वि दा सावरकर. उत्तर आहे डी वि दा सावरकर.